मानवी जीवनात कोणत्याही अडीअडचणी भासणार नाही, कारण व्यवहार पैशाशिवाय होत नाही. आदरणीय शाहीर साहेब, आणि म्हणून व्यवहार लेनदेन बरोबर असायला पाहिजे. ही लेनदेन तुमची चुकली, आणि म्हणून आता त्याची जाण तुम्हाला झाली. आदरणीय शाहीर साहेब, इथून तुमची सुरुवात यशाची पायरी. सर्वप्रथम अपयश मी तुम्हाला मानेन की खरोखर मलाही चांगलं वाटतंय. विचार माझे कसे माझ्या तुमच्यावर रोष नाही. मी मगाशीच म्हटलं होतं शेअरमध्ये, कशासाठी की कोणी मला चांगलं म्हणत असेल तर त्यासाठी खुशी उत्पन्न होत नाही. कोणी वाईट म्हणत असेल तर मी नाराजगी व्यक्त करत नाही, कारण मी माझ्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करतो. आणि ते विचार मोलाचे विचार फक्त विश्वास ठेवल्यावर घडतात, आणि तो विश्वास तुम्हाला त्याच्यावर करायला पाहिजे. त्याच्या नावावर तुमचं नाव आहे. मस्जिद में नमाज पढ़ने वाले हर कोई खुदा के सामने झुकते हैं. मस्जिद में नमाज पढ़ने वाले हर कोई खुदा के सामने झुकते हैं. तुम गलत समझ बैठे थे, भगवान गौतम बुद्ध नहीं होता. लाखों इस तन को साबुन लगाए, मगर अंदर का मन कभी शुद्ध नहीं होता. सबकी बातों सबकी समान होती तो धरती पर किसी का युद्ध नहीं होता. राजन के मुंह से निकला हुआ हर लफ्ज कभी रद्द नहीं होता. गायकाला गाण्यासाठी त्याची आवाज गोड पाहिजे, त्याच्या गळ्याला काहीतरी मोड पाहिजे, पहिलवानाला बरोबरीची जोड पाहिजे. आदरणीय शाहीर साहेब, मी स्वतःला कधी श्रेष्ठ समजत नाही, आणि तो विचार करून येत नाही घरून. खरतर अंगपाय कापते नाही. हो, आता नवीन मुलगा निघाला असेल तरी दुय्यम घेतो मी. आता नवीन मुलगा असेल, सिनारची पाहणारा माणूस नाही, मी सिनारची पाहणारा माणूस नाही. आदरणीय शाहीर साहेब, नाव खूप ऐकलं होतं तुमचं. जसं तुमचं नाव तसं तुमचं काम पाहिजे. जसं तुमचं नाव तसं तुमचं काम पाहिजे. त्या रावणाला मारण्यासाठी दशरथाचा राम पाहिजे, त्या कंसाला मारण्यासाठी देवीचा श्याम पाहिजे. शेर कभी घास नहीं खाता, सिद्धांत की बात सच्ची है. जन्म देवो ये मर्दानगी कितनी अच्छी है. शेर घास नहीं खाता. मारुति जी, सबने सुना है कानों से कई बार. कौन शेर जो पीछे से करता है वार. वार करने वाले शेर नहीं है. माँ कसम, एक बार शेर अगर हमें ठुकर देके फिर वो शेर की खैर नहीं. जानता नहीं ये किसका लाल है. सच्चाई का सच्चा नहीं तो कालों का काल है. जहाँ हम मारते वहां से निकलती खूनों की धार है. हाँ, और देख लिया होगा मारुति जी आपने हमारा कैसा पेश सजा जा रहे.
सुरुवात आदरणीय शाहीर साहेब. आणि म्हणून ज्याची वाट चुकली, अशाच एका व्यक्तीची वाट चुकली होती. फार मोठा गुंडा झाला होता, तुमच्यासारखं नाव चमकलं होतं, बदमाश मारुती. तेव्हा काय झालं माहित आहे? माणुसकीला सोडून तथागत भगवान गौतम बुद्ध भर अरण्यातून निघाले. गुंडा हे शब्द कानावर ऐकता बरोबर त्याला वाईट वाटलं की तू गुंडा झाला कसा. कारण संपूर्ण ज्ञान झाला होता, त्याला बौद्ध म्हटलं जातं. आणि बौद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी. भूतकाळाचा, भविष्याचा, वर्तमानाचा हे तीनही ज्ञान प्राप्त झाला होता त्या तथागत भगवान गौतम बुद्धाला. ज्याला विश्वाला शांतीचा संदेश प्रदान केला. त्याच्या कानावर एक नाव आलं, एका गुंड्याच्या, ज्याला गुंडा म्हणत होते. तेव्हा भर अरण्यातून निघाला. काय म्हणतो त्या गुंड्याला? स्वतः विचारला, अरे मूर्ख माणसा, शिक्षा ग्रहण केली. तर तो बाहुलाज नावाचा गुरु होता ब्राह्मण समाजाचा. तो बाहुलाज नावाचा गुरु होता. आणि तो काळ होता ब्राह्मणवादाचा. आणि हा अहिंसक नावाचा व्यक्ती जेव्हा त्याच्याजवळ शिक्षा प्रदान करण्याकरता गेला, शिक्षा ग्रहण केलं. आणि तेव्हा शिक्षा ग्रहण केल्यानंतर त्यानं एक गुरु दक्षिणा मागितली. 100 करांगळ्या मागितल्या होत्या. 99 झाल्या, एक बाकी होती. आणि अहिंसकाचं नाव होतं. अहिंसक पण हिंसक झाला. लोक त्याला गुंडा अंगुलीमाला म्हणत होते. अंगुलीमाल. लोकांच्या आंगऱ्या कापाच्या, हत्याकाराच्या आंगऱ्या कापून बेड्यामध्ये माला टाकायचा. अंगुलीमाल. तथागत भगवान गौतम बुद्ध समोर गेले ना, काय म्हणतो? पाणी
रामटेके कामटेवाले त्यांच्याकडून या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या वैचारिक विचारावरत 100 रुपयाचं भेट प्राप्त झालं मी आणि माझे मंडळ असेल करून. तर आदरणीय शाहीर साहेब एखादा किती बिघडला ढोर असेल आणि तो माझ्या मार्गदर्शनानं कोणाच्या मार्गदर्शनानं दुरुस्त होत असेल, माझ्या मार्गदर्शनानं मला आनंद वाटतो. हा आणि म्हणून आनंद वाटते आणि त्याला जेव्हा चालना मिळते माझ्या माझ्या तोंडातून मी त्यांना शिकवलं हे तोंडातून उद्गार काढणे महामूर्खाचे लक्षण आहेत, नपुसकतेचे लक्षण आहे. त्या शिकवणाऱ्याची लायकी नाही, शिकणाऱ्याची मानसिकता हवी असायला पाहिजे. एका वर्गामध्ये कितीतरी विद्यार्थी असतात, शिक्षक शिकवतो, सगळ्यांना शिकवतो, पण 1, 2, 3 नंबर दोन तिघा जणांचे लागतात, बाकीच्याला शिकवत नाही का? नाही. आणि म्हणून शिक्षक कधी म्हणत नाही हा की माझ्यापासून त्याचा उद्गार झाला नाही, आपण निमित्त आहोत. आणि म्हणून काय म्हणतो तथागत भगवान गौतम मला भान हवं